खरं तर चौफेर महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण विविध घडामोडी आज पाहिलेल्या होत्या। त्यानंतर या क्षणाला येणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते आणि ती म्हणजे रामलल्लांची मूर्ती जी आहे ती याच माध्यमातून थेटपणे नेण्यात आली आहे। प्रभू श्रीरामांची मूर्ती मंदिरामध्ये आता प्रवेश करणार असल्याची थेट दृश्य एबीपी माझावर सगळ्यात आधी आपल्याला एक्सक्लुझिव्ह पाहायला मिळतात। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण पार पडणार आहे आणि त्या दृष्टीने विविध कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे। प्रभू श्रीरामांची मूर्ती मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्याची थेट दृश्य आपण यावेळेला पाहतोय। अयोध्येतील कार्यशाळेमधून श्रीरामांची मूर्ती मंदिराकडे मार्गस्थ झालेली आहे आणि याच गाड्यांच्या ताफ्याच्या माध्यमातून अयोध्येमधील कार्यशाळेमधून श्रीरामाची मूर्ती मंदिराकडे मार्गस्थ होत असल्याची ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि प्रभू श्रीरामांची मूर्ती मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे, ज्याची सगळ्यात आधी पहिली आणि एक्सक्लुझिव्ह झलक केवळ आणि केवळ एबीपी माझावर आपण या क्षणाला पाहतोय। वेदांत देव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। वेदांत, श्रीरामांची मूर्ती मंदिराकडे मार्गस्थ होत असल्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण यावेळेला दाखवतो आहोत। कसा अनुभव आहे हा तुमच्यासाठी जो आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवणार आहात? नक्कीच आपण बघितलं खरं तर दुपारीच ही मूर्ती मंदिराकडे जाणार होती। याच कार्यशाळेमध्ये विविध सृष्टी ट्रस्ट या ठिकाणची असलेल्या कार्यशाळेमध्ये ही मूर्ती घडवण्यात आली होती आणि आता या ठिकाणाहूनच ही रामलल्लाची मूर्ती पुढे आता राम जन्मभूमी म्हणजे जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिराकडे जाते। आज गृहप्रवेश होणार आहे, त्याच मंदिर परिसरामध्ये भ्रमण या मूर्तीचं केलं जाणार आहे आणि त्यानंतर उद्या ही मूर्ती स्थापित केली जाणार असल्याची माहिती आहे। एकीकडे विधी प्राणप्रतिष्ठेचे चालू आहेत आणि दुसरीकडे आता या रामलल्लाच्या मूर्तीचा गृहप्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सुरक्षा कडेकोट आहे, कारण इथून साधारणपणे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर अयोध्येचं राम मंदिर आहे आणि या संपूर्ण रस्त्यावर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या कॉन्वॉय मध्ये आता हा जो ट्रक आपण बघतो या ट्रक मध्ये ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती पुढे आता मार्गस्थ होईल। अगदी केंद्रीय सुरक्षा सुद्धा इथे आहे, उत्तर प्रदेश पोलीस सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि इथनं आता ही मूर्ती पुढे मार्गस्थ होताना आपण या दृश्यांमधनं बघतोय। दुपारचा खरं तर वेळ होता, मात्र अगदी सुरक्षेच्या कडेकोट सुरक्षेमध्ये आता ही मूर्ती मार्गस्थ होतीये। ट्रस्टी म्हणजे राम जन्मभूमीचे जे ट्रस्टी आहेत त्यांचे जे सदस्य आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात, महंत आहेत आणि हे सदस्य आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात, महंत आहेत आणि हे सगळे महंत या ठिकाणी आल्यानंतर काही इंजिनियर सुद्धा या ठिकाणी आहेत आणि इथून पुढे आता हा जो ट्रक आहे या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये पुढे राम जन्मभूमी जिथे राम मंदिर निर्माण झालेलं आहे तिथे ही मूर्ती जाईल, तिथे मूर्ती भ्रमण केलं जाईल आणि त्यानंतर ज्या पुढच्या विधी आहेत त्या विधी सुद्धा पुढच्या 4 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि हा ट्रक आपण बघतोय ज्यामध्ये रामलल्लाची मूर्ती आहे, पूर्णपणे कव्हर केलेली, पूर्णपणे झाकलेली ही मूर्ती आहे, कारण प्राण प्रतिष्ठेच्या वेळीच खरं तर या मूर्तीचं रूप आपल्याला पाहायला मिळेल ते 22 जानेवारीला आणि त्यामुळे प्राण प्रतिष्ठेच्या विधी जरी सुरू असले तरी आता ही मूर्ती याच विवेक सृष्टी या कार्यशाळेतून पुढे आता मार्गस्थ होतीये। आपले कॅमेरामॅन दीपेश महाजन आपल्याला दाखवले की कशा प्रकारे हा ट्रक पूर्ण कडेकोट सुरक्षेमध्ये पुढे मार्गस्थ होतोय। 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये ही मूर्तीचं भ्रमण होईल। आपण बघतोय घोषणा दिल्या जात आहेत, जय श्रीराम जय श्रीराम, इथे जयघोष आपल्याला ऐकायला मिळतोय आणि पुढे श्रीरामांची मूर्ती मंदिराकडे मार्गस्थ झालेली आहेत आणि आमचे प्रतिनिधी प्रत्येक क्षणाची खबर आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। प्रभू श्रीरामांची मूर्ती ही मंदिराकडे मार्गस्थ झाल्याचं पाहायला मिळते आहे आणि ज्या विशाल आपण बघतोय रस्त्याच्या दुतर्फा खरं तर प्रत्येक जण प्रतीक्षा करत होता की रामलल्लाची मूर्ती कधी निघते आणि इथे जर आपण बघितलं तर ही रामलल्लाची मूर्ती पूर्णपणे झाकलेली आहे, कव्हर केलेला आहे आणि आता ही मूर्ती अयोध्येच्या राम मंदिरात जातीये, तिथे गृहप्रवेश होईल, उद्या स्थापित केले जाईल आणि ज्या विधी प्राणप्रतिष्ठेचे सुरू आहेत आज दुसरा दिवस आहे, यामध्ये वेगवेगळे विधी केले जातात आणि यामध्ये या मूर्तीचा गृहप्रवेश केला जाईल। प्राणप्रतिष्ठा जरी 22 तारखेला होणार असली तरी पुढील 4 दिवस याच प्राणप्रतिष्ठेचे विधी होणार आहेत, ज्यामध्ये जलाभिषेक असेल,
तीर्थपूजा असेल, अशा अनेक विधी हे पुरोहितांकडनं केले जातात. काही पुरोहित सुद्धा आपण इथे बघितले, काही इंजिनियर्स होते, ट्रस्टचे सदस्य होते. आणि आता ही मूर्ती पुढे मार्गस्थ होतीये. पुढे कोणीही जाऊ शकत नाही, कारण त्या प्रकारे आपण बघितलं चोख सुरक्षा व्यवस्था आहे. आणि याच चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये आता ही मूर्ती पुढे मार्गस्थ होती. 2 ते 2.5 किलोमीटर हे अंतर आहे. मात्र हे अंतर पार करण्यासाठी पूर्णपणे हा रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे. मात्र दुतर्फा जरी मूर्ती कव्हर केलेली असली तरी सुद्धा ही मूर्ती मार्गस्थ होताना अनेक राम भक्त इथे अयोध्येमध्ये जमलेले आहेत. आणि आपण बघतोय कशा प्रकारे मूर्ति मंदिर में गई है. अब भ्रमण किया जाएगा मूर्ति का. क्या भावना है? प्रतीक्षा दोपहर में. जयपुर राजस्थान से आया हूँ, खाटू श्याम की धरती का रहने वाला हूँ. और मेरा सपना था कि मेरा क्या पूरे समाज हिंदू समाज समस्त राष्ट्रीयों का धर्म था कि ये सपना था कि उनका मूर्ति प्राण प्रतिष्ठा हो. और ये 22 तारीख को होने जा रही है. 500 साल पहले आपको विदित के मंदिर टूटा गया था, जब हमारे सनातनियों ने खून के आंसू रोए थे, और आज हम खुशी के आंसू रो रहे हैं और भगवान श्री रामचंद्र जी प्राण प्रतिष्ठित हो रहे हैं. इससे बड़ा सौभाग्य और क्या होगा? क्या भावना है? ये बहुत खुशी है. दोपहर से मैं देख रहा हूँ आप यहाँ पे आ रहे थे, देख रहे थे कि कब मूर्ति. भगवान का बहुत खुशी है. 5 साल का अंदर. कहाँ से हो आप? मुरादाबाद यूपी से. देखा, अब कवर तो थी मूर्ति तो देखने नहीं मिली, लेकिन कितने देर से आप प्रतीक्षा कर रहे थे? बहुत देर से प्रतीक्षा कर रहे थे. अरे हम तो प्रभु के कार सेवक हैं. हम 14 दिन जेल में रहे प्रभु विनय कटियार जी के साथ, समझे. और जो शुभ दिन आ गया है वो शुभ दिन हमारे जीवन का अद्भुत आनंद वाला दिन है. मरते हुए दम तक ये आनंद हमारे आनंद रहेगा कि हमने मंदिर बनते हुए देखा. ये क्षण हमेशा रहेगा. जय श्री राम. त्यामुळे विशाल राम भक्तांचा आनंद बघतोय, राम भक्तांचा हा उत्साह बघतोय. आणि जय श्रीराम म्हणत हे सर्व राम भक्त एकत्र आलेले आहेत. काही महंत आहेत, आपण त्या महंतांना विचारूयात. क्या भावना है महाराज जी? क्या भावना है? अभी तो मूर्ति गई है, वहाँ पे भ्रमण होगा, प्राण प्रतिष्ठा 22 तारीख को होगी. जी त्रेता युग का अनुभव हो रहा है. हम लोग हरियाणा से आए हैं, पंचवटी यहाँ से निमंत्रण गया है, उसमें आए हैं. त्रेता युग का अनुभव हो रहा है पूरे देश में. लगता है कि राम जी आज ही प्रकट हुए हों माँ दशरथ जी के आंगन में. बाकी जो विधि है वो शुरू है, लेकिन आज भ्रमण होगा इस मूर्ति. नगर भ्रमण का आज का मुहूर्त है, जिसमें आज मान लीजिए कि बहुत ज्यादा संख्या. ये एक ऐसे त्रेता इतना उत्साह है लोगों में कि लोग भगवान को छूने के लिए ललायित हो जाते. परंतु इसके लिए प्रशासन थोड़ा व्यवस्था से लेकर के गया है. बाकी भगवान का दर्शन तो पैक में हुआ, लेकिन हुआ तो है, मन में तो हो रहा है. त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की अनेकांच्या भावना ते व्यक्त करतात. त्यांचं म्हणणं आहे की जरी मूर्ती कव्हर केलेली असली, झाकलेली असली, तरी आज एक प्रकारे रामलल्लांचं दर्शन झालं. आपल्याला माहिती आहे की अरुण योगीराज यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. पाषाणाची ही मूर्ती साधारणपणे सांगितलं आहे 5 फुटाची ही मूर्ती आहे. आणि कडेकोट बंदोबस्तात ही मूर्ती आता अयोध्या राम मंदिरकडे मार्गस्थ झाली आहे. आणि सुरक्षा आपण बघतोय या दृश्यांमधनं कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्थेत ही मूर्ती मार्गस्थ करण्यात आली हे आपण बघतोय. दोन्ही बाजूनी पोलीस आहे, राम भक्त दोन्ही बाजूनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आनंद आहे, उत्साह आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.